समृद्धी काबरा आज तुमच्या समोर मोबाईलचा दुरुपयोग याबद्दल एक पात्री नाटक सादर करीत आहे। आत येऊ टीचर, ये ना। बसू टीचर, विचारते काय? बस। कुठे बसू? माझ्या डोक्यावर। नको, तिथे पोवेल, कारण ते सारखं गरम असतं ना। काय? काय नाही। हातात काय? काय नाही टीचर। बघू काय ते? हे काय? तू शाळेत फोन आणतेस? तुला काय अक्कल आहे का नाही? शाळेत शिकायला येते की गेम खेळायला? चल दे ते फोन इकडं। टीचर, तुम्ही पण याच्यावरच अभ्यास करता ना? म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे। सॉरी टीचर, माझे आई बाबा, नातेवाईक, तरेवाईक, शेजारी पाजारी, मित्र मैत्रीण एवढंच काय तर आपल्या शाळेतील शिपाई काका देखील काही विचारलं ना की लगेच गुगल आंटीला विचारतात व उत्तर देतात। म्हणून म्हटलं तुम्ही पण याच्यावरच अभ्यास करता का? गप्प बाईस, उगीच आगाऊपणा करू नकोस। गुगलवर उत्तर मिळतात म्हणून मोबाईल घेऊन शाळेत यायचं असतं का? बस काय टीचर, आपण शाळेत येतो उत्तरे शोधण्यासाठी, म्हणून मला वाटलं तुमच्या क्वेश्चन बँक समोर माझी आन्सर बँक तयार ठेवावी। तू खूप आगाऊ झाली आहेस। तुझ्या पालकांना निरोप द्यायला हवा। कशाला? ते व्हॉट्सअप करा किंवा फेसबुक नाहीतर इंस्टाग्रामवर जा। हो, कारण ते तिथेच सापडतील ना। तुम्ही आहात ना त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये। मी परवा पाहिली ना, तुमच्या फोटोला 128 लाईक्स आले। काय? तू तुझ्या पालकांचा फोन चेक करतेस? तुला काय अक्कल आहे का नाही? हो, त्यात काय? ते नाही का करत माझी स्कूल बॅग चेक? मग मी पण करते। फिट्टम फाट। बापरे, हे भयंकर आहे। तुझ्या घरच्यांना हे माहित आहे का? टीचर असल्या गोष्टी लपून छपून करतात हे पण तुम्हाला माहित नाही? काय पण तू खूपच आगाऊ झाली आहेस। तुझ्या पालकांना निरोप द्यायला हवं। सांगा सांगा, खरंच सांगा। तुमचं ऐकून निदान माझ्यावर लक्ष तर जाईल त्यांचं। वेळ कुठं आहे त्यांच्याकडे? सतत सोशल साईट्सवर बिझी असतात दोघं। फोटो अपलोड करणं, मोठमोठ्या विचारांची पोस्ट पाठवणं, दुसऱ्यांचा स्टेटस पाहणं आणि किती किती तर काम असतं त्यांना। सतत डोकं मोबाईलमध्ये खुपसून बसलेले असतात दोघं। टीचर, मला कधी कधी काय वाटतं सांगू तुम्हाला? सांगू? आपणही मोबाईल चालू असतो तर किती बरं होईल। निदान ते आपल्याला जवळ तर घेतील। टीचर, खरंच द्या त्यांना निरोप, बोलवा त्यांना। अगं असंच काही नसतं ग, त्यांना काही महत्त्वाची कामेही असतात की बँकिंग किंवा त्यांच्या व्यवसायासंबंधी, म्हणून त्यांच्या हातात फोन असतो। तू तर त्यांचा प्राण आहेस। तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे। नाही टीचर, गैरसमज नाही। मी शाळेतून धावत येते ते शाळेतील गमती जमती सांगायला, पण आईला नेमका तेव्हाच मोबाईल पाहिजे असतो। मग वाटतं बाबा तरी ऐकतील, पण कसलं काय, ते तर दार पण मोबाईल बघतच उघडतात। मग काही म्हटलं ना की चिडचिड करतात। अगं बाळा, ते थकून दमून येतात ना, त्यांना थोडा वेळ शांती लागते। हो का? मोबाईल बघताना नाही थकत? जाऊ द्या ना टीचर, तुम्हाला नाही कळणार। मी घरात एकटीच ना, कोणी मला बहीण भाऊ, कोणासोबत मी खेळायला जाऊ? घरी आले तर बाबांना भिऊ की आईला भिऊ? नाही येते माझ्या दारी कोणी जीव खाऊ? मग वाटे आई बाबा, आजी आजोबा सर्व खेळावे बघडावे, पण त्यांचे विश्वासनीय आहे। प्रत्येकांना वाटे मी अपडेट नाही राहिलो तर जग ठरवेल वेडे। या मोबाईलच्या मायाजालात हे सगळे अडकून पडलेत। टीचर, खरंच द्या त्यांना निरोप, बोलवा त्यांना उशीर होण्या अगोदर। धन्यवाद।